नमस्कार मित्रांनो, मी मनोज चौधरी तुम्हा सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजची व्हिडिओ मित्रांनो आपली फंक्शन सीरीज मधील तिसरी व्हिडिओ आहे, बरोबर. याआधी आपल्या 2 व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर फंक्शन काय असतं, ते फंक्शन आपल्या प्रोग्राममध्ये कसं डिफाईन करायचं, त्यानंतर आपण फंक्शनचे बेनिफिट्स बघितले होते आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितले होते मित्रांनो, बरोबर. आता ते तुम्ही जर ती व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला ते सर्व लक्षात असेल आणि जर तुम्ही नसेल बघितली मित्रांनो तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. कारण त्यानंतर तुम्हाला मी आता आजची व्हिडिओ आपली कम्प्लिटली प्रोग्रामिंग आहे मित्रांनो. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रोग्राम बघणार आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलेलो आहोत फंक्शनच्या बाबतीत त्यावर आपण एक प्रोग्राम घेणार आहोत, बरोबर. पण या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितले होते मित्रांनो. ते एक शॉर्ट मध्ये एक रिकॅप घेऊयात त्याचा आणि त्यानंतर आपण व्हिडिओ सुरू करूयात, बरोबर. तर पहिला पॉईंट कोणता होता आपला, तर फंक्शन डिक्लेरेशन, बरोबर. आणि त्यानंतर दुसरा होता तो म्हणजे आपला फंक्शन डेफिनेशन, बरोबर. त्यानंतर तिसरा होता तो म्हणजे फंक्शन कॉल. आता फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय, तर जसं की आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजला सर्व काही सांगावं लागतं, म्हणून आपल्याला ते डिक्लेअर करावं लागतं. जर आपण काही युजर डिफाईन फंक्शन आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये यूज करत असू तर आपल्याला ते कंपायलरला सांगावं लागतं, म्हणजे डिक्लेअर करावं लागतं, बरोबर. म्हणून आपण पहिले फंक्शनचं डिक्लेरेशन करतो, बरोबर. त्यानंतर असतं ते म्हणजे फंक्शन डेफिनेशन, बरोबर. आता फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय, तर फंक्शनची बॉडी म्हणजे पूर्ण फंक्शन त्याचं काय वर्क आहे, त्यामध्ये आपण किती पॅरामीटर्स, किती व्हॅरिएबल, किती काय सर्व जे येतं म्हणजे पूर्ण फंक्शनच बनतं त्या दुसऱ्या पॉईंटमध्ये, बरोबर. मग त्याला म्हणतात फंक्शन डेफिनेशन, फंक्शन बॉडी, बरोबर. आणि त्यानंतर तिसरा पॉईंट असतो तो म्हणजे जेव्हा आपल्याला फंक्शनची बॉडी एक्झिक्यूट करायची असेल तेव्हा आपल्याला त्या फंक्शनला कॉल करावा लागतो. जोपर्यंत आपण फंक्शनला कॉल करत नाही तोपर्यंत ते फंक्शन कितीही मोठं असेल किंवा छोटं असेल ते अजिबात एक्झिक्यूट होत नाही मित्रांनो. तर त्यामुळे जर आपल्याला फंक्शनला एक्झिक्यूट करायचं असेल तर आपल्याला फंक्शनला कॉल करावा लागतो. आतापर्यंत एवढ्या गोष्टी शिकल्या आहोत, बरोबर. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपण आता फंक्शनच्या बाबतीत जेवढे काही कन्सेप्ट शिकलेलो आहोत तर त्यावर आपण एक इनपुट आउटपुट ऑपरेशनचा प्रोग्राम घेणार आहोत, बरोबर. एकदम भारी प्रोग्राम आहे मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, तर युजरकडनं काही डेटा घ्यायचा आहे आणि त्या डेटाला आपल्याला प्रिंट करायचं आहे, बरोबर. म्हणजे मी ते प्रोग्रामचं आपलं स्टेटमेंट लिहितो, इनपुट आउटपुट ऑपरेशन प्रोग्राम, बरोबर. आता मी ह्या स्टेटमेंटला थोडं इलॅबोरेट करतो इथे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, एक्झॅक्टली काय करायचंय ते समजून घ्या. हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, तर युजरकडनं आपल्याला त्याचं म्हणजे आपल्याला स्टुडंटची इन्फॉर्मेशन प्रिंट करायची आहे, बरोबर. मग आता स्टुडंटकडनं आपल्याला त्याचं नेम घ्यायचंय, त्याचा रोल नंबर घ्यायचाय आणि त्याचे मार्क्स घ्यायचे, बरोबर. आपल्याला एक्सेप्ट करायचे आहे ते म्हणजे इनपुट झालं, बरोबर. म्हणजे आपण स्टुडंटकडनं इनपुट घेतलं, बरोबर. आणि ते आपल्या प्रोग्रामिंग मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर एक वेलकम मेसेज सोबत त्याची इन्फॉर्मेशन प्रिंट करून द्यायची, बरोबर. म्हणजे आपण जे स्टुडंटचं नेम घेतलं, रोल नंबर घेतले आणि मार्क्स घेतले त्याला आपल्याला एका प्रिंट करायचंय, बरोबर. तर हे आपल्याला कसं करायचंय, तर बाय युझिंग फंक्शन करायचं आहे मित्रांनो. म्हणजे हे बघा, इनपुट ऑपरेशन साठी आपल्याला एक वेगळं फंक्शन बनवायचं आहे. म्हणजे स्टुडंटची इन्फॉर्मेशन गेट करण्यासाठी आपल्याला एक फंक्शन बनवायचं आहे आणि ती जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली आहे ती इन्फॉर्मेशन प्रिंट करण्यासाठी आपल्याला दुसरं फंक्शन बनवायचं आहे, बरोबर. म्हणजे असा हा प्रोग्राम आहे. आता फंक्शनचं कन्सेप्ट तुम्हाला समजलं आहे, बरोबर. मी असं गृहीत धरतो की तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितले आहे आणि तुम्हाला फंक्शन कसं असतं ते आपल्या प्रोग्राममध्ये आपण कसं डिफाईन करतो ते सर्व तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग ते मी आता कन्सिडर करून मी आता प्रोग्राम लिहितो, बरोबर. आपलं इथं स्टेटमेंट मी पूर्ण करतो, टेक स्टुडंट्स नेम, रोल नंबर, मार्क्स अँड प्रिंट ऑल इन्फॉर्मेशन बाय युझिंग फंक्शन, बरोबर. हा, तर आता आपण प्रोग्रामला सुरुवात करूयात. आता जसं की तुम्हाला माहित आहे आपण काय करतो, तर हॅश इन्क्लूड नावाच्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह मी हे दरवेळेस म्हणतो मित्रांनो. का म्हणतो, तर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकून तुम्हाला ते सवय झाली पाहिजे आणि तुम्ही सुद्धा कोडिंग करताना असं म्हणत जा. हे काय झालं आपलं, हॅश इन्क्लूड नावाच्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचा वापर करून आपण stdio.h नावाची हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केलेली आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, तर हे बघा आपल्याला आता म्हणजे काय करायचंय, तर वेगळे म्हणजे 2 फंक्शन बनवायचे आहे आपल्याला, बरोबर. म्हणजे एका फंक्शन मध्ये आपल्याला स्टुडंटची इन्फॉर्मेशन एक्सेप्ट करायची आहे आणि दुसऱ्या फंक्शन मध्ये आपल्याला त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन प्रिंट करायची आहे, बरोबर. यासाठी आपल्याला काय लागेल, तर ग्लोबल व्हॅरिएबल लागतील, बरोबर. आता तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाल की ग्लोबल व्हॅरिएबल काय असतं, तर हे बघा, लोकल व्हॅरिएबलचे 2 कन्सेप्ट असतात मित्रांनो. आता ह्या प्रोग्रामसाठी आपल्याला ग्लोबल व्हॅरिएबल लागणार आहे, बरोबर. का ग्लोबल व्हॅरिएबल लागणार, मी त्याचं ते रिझन काय असतं ते पुढे सांगाल तुम्हाला. तर हे बघा आपल्याला म्हणजे तुम्हाला सांगून देतो ग्लोबल व्हॅरिएबल काय असतं, बरोबर. आता व्हॅरिएबलचे 2 टाइप्स असतात. पहिलं म्हणजे लोकल व्हॅरिएबल. हे बघा मी इथे कमेंट मध्येच लिहितो म्हणजे तुम्हाला ते पण कळून जाईल, बरोबर. म्हणजे हा पण एक कन्सेप्ट आपला क्लिअर होऊन जाईल इथेच. लोकल व्हॅरिएबल असतं, लोकल व्हॅरिएबल
आणि दुसरं असतं ते म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल. हे दोन टाइप्स आहे मित्रांनो व्हेरिएबलचे. आता लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, तर हे फक्त फंक्शनच्या बॉडी पुरतं मर्यादित असतं मित्रांनो. बरोबर आहे बघा, लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, फक्त फंक्शनच्या बॉडी पुरतं मर्यादित असतं. आता याचा काय अर्थ झाला हे बघा. आता समजा आपल्याकडे वॉइड तर सॅम्पल नावाचं आपल्याकडे फंक्शन आहे. मी असं जस्ट एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. तर हे सॅम्पल नावाचं आपल्याकडे फंक्शन आहे बरोबर. मग आता आपण समजा इथे एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं बरोबर. इथे आपण समजा ए नावाचं व्हेरिएबल घेतलं आणि हे व्हेरिएबल काय झालं मित्रांनो, लोकल व्हेरिएबल. का याला लोकल व्हेरिएबल का म्हणायचं, तर हे बघा या फंक्शनची जी म्हणजे आपण ऍक्सेस कुठपर्यंत करू शकतो हे बघा. या फंक्शनला आपण फक्त म्हणजे सॉरी या व्हेरिएबलला आपण फक्त या फंक्शन मध्येच एक्सेप्ट करू शकतो मित्रांनो. बरोबर, म्हणजे आता समजा आपला हा प्रोग्राम आहे आणि या व्हेरिएबलला समजा आपण इथे तर आपण या फंक्शनच्या बघा या ब्रॅकेट्स मध्ये ही पूर्ण बॉडी आहे फंक्शनची बरोबर. मग इथे तुम्हाला समजा हे 1000 लाईनचं फंक्शन आहे बरोबर, 1000 लाईनचं. मग तेवढे 1000 लाईन मध्ये तुम्ही या ए व्हेरिएबलला कुठेही वापरू शकतात बरोबर. आणि जेव्हा हा कर्ली ब्रॅकेट क्लोज होतो म्हणजे याचा अर्थ काय, तर फंक्शनची बॉडी संपली बरोबर. म्हणजे एवढीच फंक्शनची बॉडी आहे बरोबर. आणि जर तुम्ही काय केलं, हे ए व्हेरिएबल इथे डिक्लेअर आहे आणि तुम्ही काय केलं इथे म्हणजे समजा ए वरती इथे समजा काही व्हॅल्यू असाइन करून दिली आणि तुम्हाला वाटेल की हे व्हेरिएबल इथे म्हणजे फंक्शनच्या बाहेर पण ऍक्सेसिबल असेल, असं अजिबात होत नाही मित्रांनो. हे व्हेरिएबल फक्त ह्या फंक्शन पुरतच मर्यादित आहे. आणि इथे जर तुम्ही असं केलं आणि त्याला डिक्लेअर केलं नाही तर तुम्हाला 100% प्रोग्राम मध्ये एरर थ्रो होईल. का थ्रो होईल, तर हे फंक्शन म्हणजे हे व्हेरिएबल प्रोग्रामच्या बाहेर कंपायलरला अजिबात दिसत नाही. असंच म्हणायचं आपण आपल्या भाषेमध्ये काय, तर कंपायलरला लोकल व्हेरिएबल जे असतं ते कंपायलरला फंक्शनच्या बाहेर दिसत नाही. असं स्टेटमेंट लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं, तर हे बघा आता हे व्हेरिएबल आणि हे व्हेरिएबल दोन्ही वेगवेगळे कन्सिडर केले जातील. का वेगळे कन्सिडर केले जातील, तर याचा स्कोप म्हणतात मित्रांनो त्याला स्कोप. याचा स्कोप फक्त फंक्शन पुरती म्हणजे मर्यादित आहे. या ए व्हेरिएबलचा स्कोप फक्त या फंक्शन पुरतं मर्यादित आहे, म्हणून याला काय म्हणतात, तर लोकल व्हेरिएबल म्हणतात. लोकल. आता हे बघा लोकल ट्रेन्स पण असतात बरोबर. मग त्या लोकल ट्रेन्स गावाबाहेर फक्त कुठपर्यंत मर्यादित राहतात, फक्त गावामध्ये म्हणजे तेवढ्या समजा आपण फॉर एक्झाम्पल पुण्याचं घेतलं तर पुण्याच्या म्हणजे पुण्यामध्येच फिरतील, मुंबईच्या फक्त मुंबईमध्येच फिरतील बरोबर. आता ते मुंबईचे लोकल काही पुण्याला जाणार नाही, म्हणून लोकल असतात ना, म्हणजे फक्त त्या गावापुरती. आता ते गाव म्हणजे काय, ते फंक्शन झालं समजून घ्या. हा आता ही ए नावाची लोकल ट्रेन आहे आणि हे व्हॉइड सॅम्पल समजा पुणे स्टेशन आहे बरोबर. तर आता पुण्यामध्येच फक्त त्या लोकल ट्रेन्स हे ट्रॅव्हल करतील आणि ते पुणे सोडून कुठे जातील का, त्या नाही. म्हणून हे ए व्हेरिएबल पण असं असतं की हे ह्या फंक्शन पुरतच मर्यादित आहे, म्हणजे या फंक्शनच्या बाहेर त्याला जायची अजिबात परमिशन दिलेली नाही बरोबर. मग आता काही अशा केसेस असतात. आता चला ठीक आहे, लोकल व्हेरिएबल म्हणजे काय तुम्हाला समजले बरोबर. मग आता आपल्याला काही सिच्युएशन असे असतात की आपल्याला काय करायचंय, एखादा व्हेरिएबल असेल, रोल नंबर समजून घ्या. एक कॉलेजचा मॅनेजमेंटचा आपण प्रोग्राम घेत आहे बरोबर. म्हणजे कॉलेज मॅनेजमेंट सिस्टमचा आपण एक प्रोग्राम लिहित आहे आणि त्या कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम मध्ये आपल्याला 4 ते 5 फंक्शन बनवायचे आहे. म्हणजे एक स्टुडंटची इन्फॉर्मेशन गेट करण्यासाठी, दुसरी त्याची इन्फॉर्मेशन प्रिंट करण्यासाठी, त्यानंतर तिसरी त्याची स्पोर्ट्सची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आणि त्यानंतर चौथं फंक्शन आपल्याला त्याची अकॅडमिक्सचा सर्व रेकॉर्ड आहे तो म्हणजे तो रेकॉर्ड सर्व आपल्याला कीप ट्रॅक करण्यासाठी बरोबर. मग आपल्याला 4 फंक्शन बनवायचे आहे. मग त्या 4 फंक्शन मध्ये आपण प्रत्येक वेळेस हे व्हेरिएबल डिक्लेअर करायचं का, तर या ठिकाणी म्हणजे हा फिजिबल वे नाहीये मित्रांनो तो बरोबर. मग आपल्याला म्हणजे म्हणायचं काय मला, तर हे जे फंक्शन म्हणजे हे जे व्हेरिएबल आहे ते आपल्याला 4 वेळेस म्हणजे 4 फंक्शन मध्ये एकाच वेळेस ऍक्सेस करायचं आहे बरोबर. एकदाच डिक्लेअर करून आपल्याला 4 वेळेस त्याला ऍक्सेस करायचं आहे बरोबर. मला समजा मी तुम्हाला इथे करून दाखवतो. हे बघा आता हे फंक्शन कॉपी करतो आणि इथे त्याला प्रिंट केलं, हे दुसरं आणि तिसरं बरोबर. मग या तिन्ही फंक्शन मध्ये आपल्याला या व्हेरिएबलला ऍक्सेस करायचं आहे बरोबर. मग आता आणि हे व्हेरिएबल सर्वांसाठी सेम असलं पाहिजे बरोबर. सर्वांसाठी सेम म्हणजे असं नाही पाहिजे की ह्यासाठी म्हणजे बघा या फंक्शनसाठी वेगळं, त्यानंतर दुसऱ्या फंक्शनसाठी वेगळं, त्यानंतर तिसऱ्या फंक्शन, असं अजिबात नाही पाहिजे. मग ते लोकल व्हेरिएबल झालं, ते ग्लोबल नाही झालं. आता ग्लोबल म्हणजे काय, इथे जर आपण समजा हे बघा या व्हेरिएबलवर समजा आपण 20 व्हॅल्यू असाइन केली आणि इथे जर समजा आपण त्याला प्रिंट केलं समजा, तर त्याची व्हॅल्यू 20 प्रिंट झाली पाहिजे. बघा आता समजा आपण असं केलं प्रिंट म्हणून आपण इथे %d करून समजा आपण त्याची व्हॅल्यू जर प्रिंट केली, हे बघा ते रोल नंबर, तर इथे काय झालं पाहिजे, जर आपण ह्या रोल नंबरची व्हॅल्यू इथे प्रिंट केली तर इथे 20 प्रिंट झाला पाहिजे बरोबर. इथून पण 20 झाला पाहिजे, इथे पण 20 झाला पाहिजे, इथे पण 20 झाला पाहिजे. याचा काय अर्थ आहे की हे सर्व तीनही फंक्शनसाठी हे रोल नंबर व्हेरिएबल हे एकच आहे.
बरोबर. म्हणजे या सर्व रोल नंबर सर्वांचं एकच आहे, बरोबर. आणि जर आपण हे व्हेरिएबल इथे डिक्लेअर केलं नाही, म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल त्याला बनवलं नाही, तर हे सर्व सर्व फंक्शनसाठी ते व्हेरिएबल वेगवेगळं कन्सिडर केलं जाईल, बरोबर. आणि आपल्याला प्रत्येक फंक्शनमध्ये त्या व्हेरिएबलला डिक्लेअर करावं लागेल आणि त्यावर व्हॅल्यू असाइन करावं लागेल. आता जर तुम्ही हे बघा, ही लाईन न लिहिता, हे बघा, ही लाईन न लिहिता डायरेक्टली तुम्ही असा प्रोग्राम एक्झिक्यूट केला, तुम्हाला डायरेक्ट एरर येईल. काय एरर येईल? तर यात तुम्ही ना या व्हेरिएबलला डिक्लेअर केलं ना, त्या व्हेरिएबलवर काही व्हॅल्यू असाइन केली, बरोबर. तर असं अजिबात चालत नाही. त्यामुळे आपण हे बघा, इथे असं लिहावं लागेल. तर तुम्हाला मी एकदा हा प्रोग्राम रन करून दाखवून देतो मित्रांनो, म्हणजे तुमचा तो पॉईंट पूर्णच क्लिअर होऊन जाईल. लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल काय असतं ते समजून जाईल, बरोबर. मी नवीन फाईल ओपन करतो. तर आपण याला जर असंच एक्झिक्यूट केलं तर आपल्याला खूप एरर येतील. काय एरर येतील? ना आपण इथे व्हेरिएबल आपलं म्हणजे हेडर फाईल इन्क्लूड केलेली आहे, ना मेन फंक्शन डिफाईन केलेलं आहे, बरोबर. म्हणून आपण पहिले ते करून घेऊयात. जर असं आपण प्रोग्राम एक्झिक्यूट केला तर आपल्याला खूप एरर येतील, बरोबर. आता आपण ते हॅश इन्क्लूडने आपण हे हेडर फाईल इन्क्लूड करतो ना, बरोबर. मग आता आपण ते इन्क्लूड करून घ्या. stdio.h नावाची हेडर फाईल आपण इन्क्लूड करून घेतली आपल्या प्रोग्राममध्ये. त्यानंतर आपल्याला सर्व डिक्लेअर करावं लागेल, बरोबर. मग आपण इथे काय केलेलं आहे, ग्लोबल व्हेरिएबलचा यूज करत आहोत ना आपण, म्हणून इथे आपल्याला त्या ग्लोबल व्हेरिएबलला पण डिक्लेअर करावं लागेल. म्हणून रोल नंबर नावाचं व्हेरिएबल आहे, त्यावर आपण समजा 34 नावाची व्हॅल्यू असाइन करून दिली, बरोबर. आता आपल्याला सर्व फंक्शन्सला डिक्लेअर करावं लागेल, बरोबर. म्हणून आपण आता सर्व फंक्शन्सला एकदा डिक्लेअर करून घेऊया. आता हे झालं आपलं व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता आपण फंक्शनला डिक्लेअर करू. त्यानंतर दुसरं, त्यानंतर तीन फंक्शन्स घेतले ना, आहे ना मित्रांनो आपण. आणि पहिल्या फंक्शनचं नेम सॅम्पल आहे, दुसऱ्या फंक्शनचं नेम सॅम्पल1, तिसऱ्या फंक्शनचं नेम सॅम्पल2, बरोबर. मग इथे आपण इथे 1, त्यानंतर इथे 2, बरोबर. आणि या सर्व ठिकाणी आपल्याला सेमीकोलन द्यावा लागेल, बरोबर. इथे सेमीकोलन, इथे सेमीकोलन, इथे सेमीकोलन, बरोबर. प्रत्येक याचा एंड जो असतो तो सेमीकोलनने होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं मेन फंक्शन असतं मित्रांनो, जिथून प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट पण होतं आणि तिथेच प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड पण होतं, बरोबर. हा, तर आता आपलं मेन फंक्शनला आपण डिफाईन करू. आणि मेन फंक्शन मध्ये आपल्याला काहीच करायचं नाही मित्रांनो, फक्त काय करायचं आहे तर फंक्शनला कॉल करायचे आहे, बरोबर. म्हणजे आपण सर्व फंक्शन्स इथे फक्त नेम लिहून द्यायचं आणि बस बस लगेच त्या फंक्शनला ऑटोमॅटिक कॉल होऊन जातो आणि त्यानंतर त्याचं बॉडी पण एक्झिक्यूट होऊन जाते, बरोबर. हा, तर आता आपण या सर्व फंक्शन्स इथे कॉल करून घेतला. ते 3 पॉईंट्स आले मित्रांनो तुमच्या लक्षात. हे बघा, पहिले आपण डिक्लेअर केलं, त्यानंतर फंक्शनची बॉडी लिहिली, त्यानंतर आपण फंक्शनला कॉल केला, बरोबर. हा झाला फंक्शनचा कन्सेप्ट पूर्ण. हा, आता याला आपण एकदा रन करून बघूयात काय होतं इथे. सॉरी, इथे हे बघा, फंक्शन सॅम्पल3 लिहिलं गेलं माझ्याकडून, तर तिथे सॅम्पल2 पाहिजे, बरोबर. हा, तर आता आपण बघूयात काय होतं. हा, हे बघा, आपला प्रोग्राम 0 एरर 0 वॉर्निंग रन झालेला आहे, बरोबर. हे बघा, आता आपण काय केलं, मी म्हणजे तुम्हाला काय सांगायचं होतं, तर हे जे व्हेरिएबल आहे हे सर्व फंक्शनसाठी एकच आहे. सर्व फंक्शन्स म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये जितके काही फंक्शन्स, आता हे बघा, मी अजून एक फंक्शन घेतलं, समजा हे बघा, सर्व काही फंक्शन, आता अजून एक फंक्शन मी घेऊन घेतलं आणि त्याच फंक्शनला मध्ये पण या व्हेरिएबलला ऍक्सेस केलं, तरी सुद्धा आता याला सॅम्पल3 करतो मी. हे बघा, एक मिनिट, याला सॅम्पल3 करतो आणि याला मी पुन्हा ऍक्सेस, याला इथे डिफाईन केलं तर याला आपल्याला कॉल करावं लागेल, बरोबर. मग आता याला मी एकदा कॉल पण करून घेतो. हे बघा, आता इथे पण ते आउटपुट सेमच असेल का, म्हणजे कितीही फंक्शन्स आपण लिहू शकतो मित्रांनो प्रोग्राम मध्ये, बरोबर. आता आपण पुन्हा याला रन करून बघूया. आता 4 वेळेस आला पाहिजे ना, इथे मी स्लॅश दिला पाहिजे, म्हणून हे बघा, इथे 34 4 वेळेस आलेला आहे मित्रांनो, बरोबर. आता ते एकाच लाईन मध्ये का आलं त्याचं कारण तुम्हाला माहिती असेल. इथे आपण जर स्लॅश नावाचा हे एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर जर दिला नाही तर आपलं जे आउटपुट असतं ते एकाच लाईन मध्ये येतं, बरोबर. आणि स्लॅश आता आपण देऊन देऊयात, म्हणजे आपलं प्रॉपर आउटपुट दिसेल, बरोबर. हे बघा, नवीन ओळीमध्ये आलं. आता काय झालं मित्रांनो, हे बघा, आता इथे जर समजा मी एका ठिकाणी जर व्हॅल्यू बदलली, आता समजा 34 होती ना, आता समजा मी 54 करून दिली, बरोबर. आता आपण याला रन केलं तर 54, म्हणजे काय, हे बघा, आता इथे झालं, म्हणजे सर्व फंक्शन्स मध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे ती एकच व्हॅल्यू आहे, बरोबर. म्हणजे ते काय झालं, ग्लोबल व्हेरिएबल झालं, ते कोणत्याही फंक्शनसाठी मर्यादित नाहीये. म्हणजे ना, फक्त हे बघा, आता मी समजा या फंक्शन मध्ये त्या व्हेरिएबलला चेंज केलं तरीही बाकी फंक्शनवर काही इम्पॅक्ट होणार नाही का, तर प्रत्येक फंक्शनसाठी ते व्हेरिएबल जे आहे ते एकच आहे आणि त्याची व्हॅल्यू समजा आपण काही असाइन केली तर ती व्हॅल्यू सर्व ठिकाणी एकच सारखीच असेल. एकसारखी का असेल, तर सर्व व्हेरिएबल म्हणजे सर्व फंक्शनसाठी ते एकच व्हेरिएबल आहे, बरोबर. हा, तसं लोकल व्हेरिएबलच्या केसमध्ये नसतं मित्रांनो. हे बघा, आता इथे जर समजा मी पुन्हा एकदा व्हॅल्यू चेंज करून घेतो, तर समजा आपली हे बघा, तर सर्व फंक्शनच्या जागी तीच व्हॅल्यू असेल, बरोबर. 94च येईल आता, बरोबर. हा, तर हे झालं ग्लोबल व्हेरिएबल. आता लोकल व्हेरिएबल काय असतं, तर हे बघा, आता मी समजा इथे एक लोकल व्हेरिएबल म्हणजे इथे इंटिजर मार्क्स नावाचं व्हेरिएबल घेऊन घेतलं, समजा मार्क्स नावाचं, आणि त्या मार्क्स वरती समजा मी 95 मार्क्स आपल्याला पडले, तर 95 मी इथे हे करून दिलं, बरोबर. आणि मी याला प्रिंट पण केलं, बरोबर. आता काय करतो मी याला, हे बघा, मी ते प्रिंट करून देतो याला पुन्हा. आता मी याला रन करतो.
हे बघा आता काय झालं, मार्क्स पण प्रिंट झाले. हे बघा इथे हे झालं पहिल्या फंक्शनचं आउटपुट, बरोबर. आता 94 हे रोल नंबर आला. एक मिनिट, हे बघा 94 काय आहे तर रोल नंबर आहे. म्हणजे आपण पहिल्या लाईन मध्ये काय रोल नंबर प्रिंट केला, त्यानंतर आपण मार्क्स प्रिंट केले, बरोबर. हा, तर हे आपण केलं आणि दुसऱ्या बाकी फंक्शन्स मध्ये हे केलं. हा, आता मी काय करतो, हे मार्क्स नावाचं व्हॅरिएबल दुसऱ्या फंक्शन मध्ये पण ऍक्सेस करून पाहतो. आता हे लोकल व्हॅरिएबल आहे ना, जसं की मी तुम्हाला काय सांगितलं, हे व्हॅरिएबल मार्क्स नावाचं व्हॅरिएबल फक्त या फंक्शन पुरतं मर्यादित आहे. मर्यादित आहे म्हणजे काय, याच फंक्शन मध्ये आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. बाकी या फंक्शनच्या बाहेर अजिबात आपण त्याला ऍक्सेस करू शकत नाही, बरोबर. आता या स्टेटमेंटचं तुम्हाला प्रूफ द्यायचंय मला. तर हे बघा मी याला काय करतो, म्हणजे हे बघा हे व्हॅरिएबल आपण इथे डिक्लेअर केलं ना, आता याच व्हॅरिएबल आपण या दुसऱ्या फंक्शन मध्ये ऍक्सेस करून बघूयात, म्हणजे यूज करून बघू आपण. तर काय होतं ते तुम्हाला समजून जाईल. लगेच आपल्याला एरर येईल का, तर आपण ह्या व्हॅरिएबलला अजिबात ऍक्सेस करू शकत नाही. बघा मी या फंक्शन मध्ये पण त्याला ऍक्सेस केलं आणि त्याला डिक्लेअर नाही केलं आणि इनिशियलाइज पण नाही केलं, बरोबर. आता आपण या प्रोग्रामला एकदा रन करून बघूयात, रन होतोय का. आली एरर, हे बघा का एरर आली, तर हे फंक्शन, हे बघा हे जे व्हॅरिएबल आहे ते फक्त सॅम्पल या फंक्शन पुरतच मर्यादित आहे. या फंक्शनच्या बाहेर आपण त्याला अजिबात एक्झिक्यूट म्हणजे सॉरी एक्झिक्यूट नाही, त्याला अजिबात आपण ऍक्सेस करू शकत नाही, त्याचा यूज करू शकत नाही, बरोबर. जर आपल्याला एकच म्हणजे या फंक्शनच्या बाहेर पण एखाद्या व्हॅरिएबलला यूज करायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्या व्हॅरिएबलला ग्लोबल व्हॅरिएबलच बनावं लागेल, बरोबर. हा, तर हा डिफरन्स असतो मित्रांनो, बरोबर. आय होप तुम्हाला तो डिफरन्स क्लिअर झालेला असेल. एवढं काही नाही मित्रांनो, रॉकेट सायन्स त्यामध्ये एवढं काही नाही. हे बघा एवढं लक्षात ठेवा, एक सिंपल स्टेटमेंट लक्षात ठेवा. लोकल म्हणजे काय, फक्त फंक्शन पुरतं मर्यादित, आणि ग्लोबल म्हणजे काय, थ्रू आउट द प्रोग्राम आपण त्याला कुठेही ऍक्सेस करू शकतो, कोणत्याही फंक्शन मध्ये ऍक्सेस करू शकतो आणि किती वेळेस ऍक्सेस करू शकतो, बरोबर. हा, तर एवढं हा पॉईंट होता. तो पॉईंट तुम्हाला आता जो आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे त्यामध्ये आपल्याला ग्लोबल व्हॅरिएबल्स यूज करायचा आहे मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन करून दिलं, बरोबर. आता हा पण आपला एक नवीन पॉईंट होऊन गेला व्हिडिओ मधला, बरोबर. हा, तर आता चला आपण प्रोग्रामला सुरू करूयात. आपल्या एकदम भारी प्रोग्राम घ्यायचा आहे मित्रांनो. बघा आता ते स्टेटमेंट मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगून देतो. आपल्याला प्रोग्राम मध्ये करायचं काय, फंक्शन यूज करायचं आहे आपल्याला. हे बघा फंक्शनचा कन्सेप्ट यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तर एका स्टुडंट कडनं आपल्याला नेम, रोल नंबर आणि मार्क्स गेट करायचं आहे आणि दुसऱ्या फंक्शन मध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन प्रिंट करून द्यायची, बस एवढंच आपलं स्टेटमेंट आहे. तर चला आपण प्रोग्रामला सुरू करूयात. आता हे बघा आपण काय केलं, तर हॅश इन्क्लूड नावाच्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचा वापर करून हे हेडर फाईल इन्क्लूड करून घेतली, बरोबर. आता या जर आपण खाली करूयात. हा, त्यानंतर आपलं सर्व सर्व आपल्याला आता डिक्लेरेशन करायचं आहे, बरोबर. तर आपण पहिल्यांदा डिक्लेअर करू की आपल्याला रोल नंबर घ्यायचा आहे, बरोबर. म्हणून इथे रोल नंबर नावाचं व्हॅरिएबल घेतलं. मी शॉर्ट मध्ये घेतो, चला पूर्णच नाव घेतो, तुम्हाला परत रोल म्हणजे काय समजणार. हा, रोल नंबर, त्यानंतर आपल्याला मार्क्स गेट करायचे आहे, बरोबर. मार्क्स, हा, हे दोन व्हॅरिएबल घेतली. त्यानंतर आपल्याला नेम घ्यायचा आहे. आता नेम साठी आपल्याला वेगळा डेटा टाईप यूज करावा लागेल, बरोबर. आता कॅरेक्टर, आता इंटिजर म्हणजे फक्त नंबर साठी डेटा टाईप असतो. आता नेम गेट करायचं असेल तर आपल्याला ॲरे व्हॅरिएबल बनावं लागेल मित्रांनो. आता ॲरे व्हॅरिएबल म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असेल, तर नसेल जर माहिती तर ॲरे व्हॅरिएबल एकदम सिंपल मध्ये सांगतो. एकाच व्हॅरिएबलवर आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद असते मित्रांनो. म्हणजे आता बघा, जर आपण कॅर असं समजा सिंपल व्हॅरिएबल बनवलं तर याच्यामध्ये हे व्हॅरिएबल फक्त एकच बाईटची साईज असते, म्हणजे हे फक्त असं सिंपल एकच कॅरेक्टर स्टोअर करू शकतो स्वतःमध्ये. याच्यामध्ये आपण पूर्ण स्ट्रिंग म्हणजे दोन मल्टिपल कॅरेक्टर्स आपण स्टोअर करू शकत नाही. पण आपल्याला नेम काय एका सिंगल कॅरेक्टरचं असतं का, म्हणजे एबीसी असं नेम असतं का, नाही. तर आपलं नेम कसं असतं, म्हणजे मनोज, सूरज, विरज असं काही नेम असतं ना, तर त्याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स असतात, बरोबर. तर आता असे आपल्याला मल्टिपल कॅरेक्टर्सचं नेम असल्यामुळे आपल्याला याला ॲरे व्हॅरिएबल बनावं लागेल, बरोबर. हा, तर आपल्याला नेम, रोल नंबर घ्यायचा आहे, मार्क्स घ्यायचा आणि त्यानंतर नेम घ्यायचा आहे, बरोबर. हा, तर आपले व्हॅरिएबल डिक्लेअर करून झाले. आता आपल्याला फंक्शन डिक्लेअर करावं लागतील, बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल, व्हॉइड, आपण फंक्शनचं नेम पण एकदम यूज म्हणजे समजेल असं देऊया मित्रांनो, बरोबर. मग आता फंक्शनचं नेम आपण गेट डेटा देऊयात, म्हणजे गेट डेटा मध्ये आपण सर्व स्टुडंटची इन्फॉर्मेशन म्हणजे एक्सेप्ट करूयात. आणि व्हॉइड नावाचं हे पहिलं फंक्शन झालं. त्यानंतर दुसरं फंक्शन आपण प्रिंट डेटा नावाचं करू, बरोबर. प्रिंट डेटा, आणि त्याचं आपल्याला यामध्ये सर्व डेटा आपल्याला प्रिंट करायचा आहे, बरोबर. म्हणजे जो डेटा गेट फंक्शनने एक्सेप्ट केला आहे तो डेटा आपल्याला प्रिंट डेटा फंक्शन मध्ये हे करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे, बरोबर. तर आपलं सर्व डिक्लेरेशन कंप्लीट झालं मित्रांनो, बरोबर. आपण या प्रोग्राम मध्ये काय करत आहोत, तर 3 व्हॅरिएबल घेतले आणि 2 फंक्शन घेतलेले आहे, बरोबर. हा, तर चला आपला मेन प्रोग्रामला आता सुरुवात करूयात. म्हणजे सुरुवात तर ऑलरेडी झालेली आहे. आता मेन फंक्शन आपलं, बरोबर. त्यानंतर मेन फंक्शन मध्ये आपल्याला आज काहीच करायचं नाही मित्रांनो, फक्त फंक्शनला कॉल करायचं आहे, बरोबर. हा, तर आपण इथे मेन फंक्शनची बॉडी नंतर लिहूयात. पहिले आपण व्हॉइड गेट डेटा, आता हे फंक्शन आपण लिहूयात, बरोबर. व्हॉइड गेट डेटा,
मी तुमच्या समोर पूर्ण 0 पासून कोड लिहून दाखवतोय मित्रांनो. ते 0 म्हणजे ऑलरेडी आधीच कोड लिहून दाखवायचा आणि त्यानंतर तो एक्सप्लेन करायचा. ते अजिबात माझ्या मनाला अजिबात पटत नाही. म्हणजे कॉलेजच्या लेक्चर्स मध्ये आणि आपल्याला मध्ये काय डिफरन्स आहे बरोबर. म्हणून मी तुम्हाला डिरेक्टली इथेच कोडिंग डिरेक्टली लाईव्ह कोडिंग करून दाखवतोय मित्रांनो. म्हणजे एक एक लाईन तुम्ही टाईप होताना बघशाल तर तुम्हाला ते 100% क्लिअर होऊन जाईल बरोबर. आणि तेच जर मी समजा कोड ऑलरेडी आधीच लिहून ठेवला असता आणि तोच कोड तुम्हाला एक्सप्लेन केला असता तुम्हाला काहीच समजलं नसतं बरोबर. आणि ते मजा पण येत नाही मित्रांनो. ते बघायला नुसतं फक्त ते एक्सप्लेन करत आहे ते आपल्याला पण समजतं बरोबर. म्हणून आता मी तुम्हाला एक एक लाईन इथे टाईप करून दाखवतो आणि ते तुम्ही बघा बरोबर. तर आपण आता पहिलं फंक्शन लिहिलं हे बघा, व्हॉइड गेट डेटा. आता गेट डेटा इथे मी हे फंक्शन घेतलं. आता त्याची आपल्याला बॉडी लिहायची आहे बरोबर. आता इथे आपलं सुरू झालं. आता आपल्याला पहिले काय करायचंय मित्रांनो, हे बघा पहिले नेम घ्यायचा आहे बरोबर. मग आता नेम साठी आपण पहिले कसं आता युजरला सांगावं लागेल ना डिरेक्टली. आपण समजा जेव्हा प्रोग्राम रन होईल तेव्हा आपल्याला एक मेसेज डिस्प्ले करावा लागेल की तुझा नेम एंटर कर, त्यानंतर मार्क्स एंटर कर, त्यानंतर रोल नंबर एंटर कर. मग जेव्हा जसे जसे मेसेज प्रिंट होतील तसे त्याला तो डेटा एंटर करेल बरोबर. मग आपण इथे पहिले प्रिंटएफच्या फंक्शनच्या मदतीने आपण युजरला सांगू ना की तुझं नेम एंटर कर. म्हणून आता आपण इथे स्लॅश एन आधीपासूनच यूज करूयात म्हणजे प्रत्येक जी ओळ असेल ती नवीन लाईन मध्ये येईल बरोबर. तर आपण इथे एंटर युअर नेम म्हणू बरोबर. एंटर युअर नेम एक म्हणजे समजेल असा मेसेज द्यायचा बरोबर. युजरला अंडरस्टँड होईल असा एंटर युअर नेम. त्यानंतर इथे असं हे केलं मग हा मेसेज युजर एंटर म्हणजे रीड करेल आणि त्याला समजेल अरे आपल्याला नेम एंटर करायला लावतोय. तो लगेच तो नेम एंटर करेल. मग ते नेम एंटर त्याने केलं मग ते प्रोग्राम मध्ये आपल्याला घेऊन यावं लागेल ना. मग ते घेऊन म्हणजे प्रोग्राम मध्ये एक्सेप्ट आणावं लागेल. तर ते एक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला स्कॅनएफ फंक्शनच्या मदतीने हे फंक्शन मी तुम्हाला ऑलरेडी एक्सेप्ट म्हणजे खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे मित्रांनो. प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन काय असतं ते बरोबर. तर आता आपण ते जे नेम त्याने एंटर केलं ते आपल्याला प्रोग्राम मध्ये एक्सेप्ट करायचं आहे. त्यामुळे आपण इथे स्कॅनएफ नावाचं फंक्शन घेतलं आणि ते काय आहे नेम जे असतं त्याचा डेटा टाईप काय असतो तर कॅरेक्टर असतो बरोबर. त्यामध्ये नंबर नसतो, त्यामध्ये कॅरेक्टर्स असतात. मग कॅरेक्टरसाठी स्लॅश म्हणजे %s नावाचा फॉर्मॅट स्पेसिफायर असतो बरोबर. म्हणून आपण इथे हे घ्यावं लागेल आपल्याला %s बरोबर. आणि जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपल्याला नेमच्या ऍड्रेसवर स्टोअर करायची आहे बरोबर. हे बघा आता नेम काय आहे तर व्हॅरिएबल आहे, ग्लोबल व्हॅरिएबल बरोबर. मग आपण या नेमच्या व्हॅरिएबलवर हे बघा याचा अर्थ काय झाला तर युजरला तो मेसेज डिस्प्ले झाला. मग त्याने नेम एंटर केलं. मग त्या नेमला आपल्याला प्रोग्राम मध्ये घेऊन यायचं होतं म्हणून आपण काय केलं तर स्कॅनएफ फंक्शन लिहिलं आणि ते कॅरेक्टर असल्यामुळे आपण ते %s नावाचा फॉर्मॅट स्पेसिफायर घेतला. आणि याचा अर्थ काय झाला मित्रांनो, जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू या ऍड्रेसवर स्टोअर करून द्या बरोबर. म्हणजे जे नेम आलं ते या नेम नावाच्या व्हॅरिएबलला काहीतरी कम्प्युटरमध्ये ऍड्रेस आहे बरोबर. मग हे ऍड्रेस फाइंड कसा होईल, इथे फक्त जर आपण नेम लिहिलं इथे फक्त असं नेम लिहिलं तर त्या ऍड्रेस कम्प्युटरला कसं काय कळेल की हे इथे कुठे स्टोअर करायचं आहे बरोबर. म्हणून हा कॅरेक्टर हा बघा हा सिम्बॉल त्याला एम्परसेंट म्हणतात मित्रांनो. एम्परसेंट सिम्बॉल काय करतो तर ह्या व्हॅरिएबलचा जे काही व्हॅरिएबल पुढे आपण लिहितो एम्परसेंटच्या पुढे जे काही आपण व्हॅरिएबल लिहितो ते व्हॅरिएबलचा तो ऍड्रेस फाइंड करण्याचं काम करतो बरोबर. म्हणून आपल्याला हा सिम्बॉल द्यावाच लागेल. आता तुम्ही म्हणाल मी हा सिम्बॉल दिला नाही तर अजिबात चालणार नाही मित्रांनो. त्यामध्ये एरर नाही येणार पण मग तो प्रोग्राम अजिबात प्रॉपरली वर्क करणार नाही बरोबर. तर ती एक प्रकारे लॉजिकल एरर म्हणतात त्याला बरोबर. म्हणून हा सिम्बॉल जो आहे तो मस्ट आहे बरोबर. आता बरेच केसमध्ये मी सुद्धा माझ्याकडनं पण झालं होतं. जेव्हा मी सुरुवातीला कोडिंग सुरू केली होती तेव्हा माझ्याकडनं पण हा सिम्बॉल बऱ्याच वेळा राहून जायचा. म्हणजे मी याला द्यायला विसरून जायचो बरोबर. पण आता त्याला अजिबात विसरू नका. हा सिम्बॉल मस्ट आहे का तर जेव्हा आपल्याला म्हणजे जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित स्टोअर होणार नाही, आपला प्रोग्राम बरोबर वर्क करणार नाही बरोबर. तर एका लाईनला तुम्हाला एवढं सांगितलं मी तर लक्षात राहावं पाहिजे, लक्षात ठेवा मित्रांनो बरोबर. तर आपलं एक इन्फॉर्मेशन घेऊन झाली बरोबर. आपण नेम घेतला स्टुडंटचं बरोबर. आता अशाच प्रकारे आपल्याला त्याचा रोल नंबर पण घ्यायचा आहे बरोबर. म्हणून आपण पुन्हा त्याला सांगू की तू नेम एंटर केलं आता तू हे पण एंटर कर, तुझं रोल नंबर पण एंटर कर बरोबर. मग आपण इथे त्याला सांगू एंटर युअर रोल नंबर. मग तो आता हा मेसेज बघून लगेच त्याचा रोल नंबर एंटर करेल बरोबर. मग आता त्या रोल नंबरला पण आपल्याला प्रोग्राम मध्ये घेऊन यावं लागेल बरोबर. मग त्याला आणण्यासाठी आपल्याला पुन्हा इथे स्कॅनएफ फंक्शन लिहावं लागेल. स्कॅनएफ त्यानंतर असतं ते म्हणजे आता आपण नंबर गेट करत आहोत ना. मग नंबर साठी कोणता असतो तर %d नावाचा फॉर्मॅट स्पेसिफायर असतो मित्रांनो. %d बरोबर. त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्या ऍड्रेसवर म्हणजे रोल नंबरच्या ऍड्रेसवर आपल्याला स्टोअर करायचा आहे ना. म्हणून आपण एम्परसेंट रोल म्हणजे एम्परसेंट रोल या ऍड्रेसवर रोल नंबरला स्टोअर करून द्यायचं बरोबर. हे बघा आपण इथे व्हॅरिएबलचं नेम काय घेतलंय रोल नंबर. मग इथे आपल्याला रोल नंबर लिहावा लागेल बरोबर. फक्त रोल जर लिहिलं तर आपल्याला लगेच एरर थ्रो होईल. म्हणजे जे व्हॅरिएबल आपण डिफाईन केलं ना तेच नेम आपल्याला पूर्ण प्रोग्राम मध्ये युज करावं लागतं बरोबर. म्हणजे इथे वेगळं तिथे वेगळं असं अजिबात चालत नाही बरोबर. आता आपण हे घेतलं नेम घेतलं रोल नंबर घेतला आणि त्यानंतर आपल्याला मार्क्स पण घ्यावं लागतील. म्हणून हे बघा ह्याच लाईन इथे अशा सेम लाईन असतील
फक्त आपल्याला व्हॅरिएबल आणि ते बदलावं लागेल, बरोबर. हा, इथे आपण काय म्हटलो, एंटर युअर रोल नंबर घेतलं, आता एंटर युअर मार्क्स, म्हणजे आपल्याला मार्क्स गेट करायचे ना, मग इथे MAR येस मार्क्स एंटर करेल आणि इथे आपल्याला व्हॅरिएबलचं नेम बदलावं लागेल, बरोबर. रोल नंबरवर आपण रोल नंबर स्टोअर केला आणि मार्क्स नावाच्या व्हॅरिएबलवर आपण मार्क्स स्टोअर केले, बरोबर. हा, तर आपल्याकडे आला मित्रांनो, हे बघा ह्या फंक्शनची संपली, म्हणजे या फंक्शनची बॉडी संपली, बरोबर. का तर आपल्याला गेट डेटा, आपण नेमच ते दिलेलं आहे गेट डेटा, म्हणजे या फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त जो डेटा आहे तो गेट करायचा आहे, म्हणजे युजर कडनं एक्सेप्ट करायचा आहे, बरोबर. मग आपण एक्सेप्ट केला आहे बघा. पहिले आपण नेम घेतलं स्टुडंटचं, त्यानंतर आपण स्टुडंटचा रोल नंबर घेतला, त्यानंतर आपण त्याचा घेतली, बरोबर. त्यानंतर आता हा, तर आपल्याला काय करावं लागेल, आता पहिलं फंक्शन आपलं कंप्लीट झालं, आता आपल्याला दुसरं फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जो सर्व डेटा जो आहे तो सर्व आपल्याला प्रिंट करायचा आहे, बरोबर. मग आपण त्या दुसऱ्या फंक्शनचं बॉडी आता डिफाईन करूया. दुसरं फंक्शन, आता आपण त्याला मस्त कस्ट, एकदम भारी प्रोग्राम आहे मित्रांनो, तुम्ही हा स्वतः पण एकदा ट्राय करून बघा, आणि मी या प्रोग्रामला टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तिथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता, बरोबर. हा, तर हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, सर्व इथे इथे आपल्याला गेट काहीच करायचं नाही, इथे सर्व आपल्याला प्रिंटच करायचं आहे, बरोबर. म्हणजे इनपुट आउटपुट, हे बघा आपला इनपुट ऑपरेशन इथे मी कमेंट मध्ये लिहून देतो तुम्हाला, बघा हे इनपुट ऑपरेशन झालं, बरोबर. म्हणजे काय, आपण डेटा जो होता तो गेट केला, बरोबर. आता हे इनपुट फंक्शन झालं आणि हे आता आउटपुट फंक्शन झालं, बरोबर. आता आपण आउटपुट फंक्शन लिहूयात, इनपुट फंक्शन आपलं कंप्लीट झालं, तर हे बघा डेटा आपला गेट करून झाला, आता आपल्याला त्याचा प्रिंट करायचा आहे फक्त, बरोबर. मग आता हे झालं आउटपुट फंक्शन, बरोबर. हा, तर आता आपल्याला इथे आपण एकदम भारी मेसेज देऊया, एक प्रिंट एफ, थोडं डेकोरेशन करून आपण तो डेटा प्रिंट करूयात, बरोबर. हा, तर इथे आपण समजा थोडं काहीतरी एक असं हे इक्वल इक्वल टू साईन देऊ, म्हणजे एकदम आपला आउटपुट जे असेल एकदम प्रॉपर दिसेल, बरोबर. हे डेकोरेशनचा पार्ट ऑप्शनल आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही केलंच पाहिजे असं काही नाही, पण एकदा आउटपुट एकदम छान दिसेल आपलं, त्यामुळे आपण असं करत आहोत, बरोबर. अजून एक लाईन देऊया आपण, आणि इथे आपण एक मेसेज देऊयात मस्त, द वेलकम टू मराठी इंजिनिअरिंग, बरोबर. हा, इथे आपण हा मेसेज दिला आणि याला पण आपण म्हणजे प्रॉपर दिसेल म्हणून एका लाईन मध्ये आणूयात. हे डेकोरेशन केलं मित्रांनो, तर आपण जस्ट तो मेसेज हा असं जास्त आपल्याला जे प्रिंटएफ फंक्शनचं काम काय असतं मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. प्रिंटएफ फंक्शन मध्ये आपण जे काही लिहितो ते ऍज इट इज आउटपुट विंडोवर प्रिंट होतं, बरोबर. हा, तर आता इथे आपण एक मेसेज दिला, वेलकम टू मराठी इंजिनिअरिंग, बरोबर. आता आपल्याला डेटा सर्व प्रिंट करायचा आहे, बरोबर. मग आता आपण तो डेटा प्रिंट करायला लागूयात. पहिले आपल्याला नेम प्रिंट करायचा आहे, बरोबर. म्हणून इथे प्रिंटएफ फंक्शन आपल्याला लिहावं लागेल. प्रिंटएफ फंक्शन मध्ये आपण नेम असं हे देऊया, बरोबर. हे कॅपिटलच लिहूयात आपण, कॅपिटल लिहिलं तर मस्त वाटतं. हा, इथे आपण हे असं सिम्बॉल देऊयात आणि त्यानंतर इथे आपल्याला नेम डिस्प्ले करायचा आहे ना, त्यामुळे इथे आपल्याला %s नावाचा हे द्यावा लागेल फॉर्मॅट स्पेसिफायर, आणि इथे आपल्याला नेम डिस्प्ले करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल इथे अँड सिम्बॉल द्यायचा नाही का, इथे अजिबात अँड सिम्बॉल द्यायचा नाही मित्रांनो, कारण जर इथे तुम्ही अँड सिम्बॉल दिला तर त्याचा ऍड्रेस प्रिंट होऊन जाईल. मग आपल्याला ऍड्रेस नाही प्रिंट करायचा आहे, त्या ऍड्रेसवर स्टोअर असणारी व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, बरोबर. तर आपल्याला त्यामुळे इथे अँड सिम्बॉल अजिबात द्यायचा नाही, बरोबर. इथे फक्त व्हॅरिएबलचं नेम द्यायचं, बरोबर, प्रिंटच्या केसमध्ये. आणि जेव्हा आपण गेट करतो तेव्हा तो अँड सिम्बॉल द्यावा लागतो, बरोबर. हे एक नीट लक्षात ठेवा मित्रांनो. हा, आता आपण नेम प्रिंट केलं, आता अशाच पद्धतीने आपल्याला त्याचं सर्व म्हणजे बघा रोल नंबर आणि ते प्रिंट करायचं आहे. आता हे बघा, हे झालं रोल नंबर साठी आणि हे झालं मार्क्स साठी, बरोबर. आता इथे आपण त्याला लिहून घेऊयात व्यवस्थित करून, इथे रोल नंबर आणि त्यानंतर इथे आपलं असतं ते म्हणजे मार्क्स, बरोबर. आणि इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे द्यावं लागेल ना मित्रांनो, स्लॅश, नाही तर आपलं आउटपुट एकदम हे दिसेल, कारण इथे सर्व जे एकाच लाईन मध्ये असेल, म्हणून इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्लॅश द्यावं लागेल, म्हणजे ते नवीन ओळीमध्ये येईल आपलं आउटपुट, बरोबर. थोडा व्यवस्थित दिसेल आपला आउटपुट. चला मित्रांनो, आपला प्रोग्रामच कंप्लीट झाला, बरोबर. हे बघा, आपला तुम्हाला एकदा प्रोग्राम मी सांगून देतो, आपण प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे, बरोबर. हे बघा, पहिले आपण हेडर फाईल इन्क्लूड करून घेतली, हे तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. मग आपल्याला काय करायचं होतं, तर ग्लोबल व्हॅरिएबल यूज करायचे होते. ग्लोबल व्हॅरिएबल का, तर आपल्याला दोन फंक्शन आपण डिफाईन केलेले आहे ना, दोन वेगवेगळे फंक्शन आपण डिफाईन केले, बरोबर. हे बघा, हे दोन वेगवेगळे फंक्शन आपण डिफाईन केले, तर दोन्ही फंक्शन मध्ये बघा आपण या फंक्शन मध्ये पण ते व्हॅरिएबल एक्सेप्ट केले. हे बघा, आपण काय केलं, हे डेव C++ हे आवडत नाही मला. हे बघा, या फंक्शन मध्ये पण आपण हे व्हॅरिएबल ऍक्सेस केले आणि दुसऱ्या फंक्शन मध्ये पण आपण तेच व्हॅरिएबल ऍक्सेस केले, बरोबर. दोन्ही फंक्शन आपण ऍक्सेस केले. आणि जर आपण इथे ग्लोबल जर आपण हे ग्लोबल व्हॅरिएबल इथे न डिक्लेअर करता आपण यांना लोकल बनवलं असतं, म्हणजे याच फंक्शन मध्ये जर डिक्लेअर केलं असतं, तर तुम्ही विचार करा मित्रांनो. हे बघा, जर आपण हे फंक्शन हे व्हॅरिएबल जे आहे ते आपण या गेट डेटा मध्येच फक्त डिक्लेअर केले असते, तर आपण या व्हॉइड डेटा आपल्याला इथे आपण प्रिंट कसं काय केलं असते. हे बघा, हे जे व्हॅरिएबल आपण इथे ऍक्सेस करत आहोत यांना आपण प्रिंट कसं काय केलं असतं मित्रांनो, बरोबर. म्हणून त्याला आपल्याला ग्लोबल व्हॅरिएबल बनावं लागलं. आलं लक्षात. हे बघा, इथून आपल्याकडनं अजून एक मिस्टेक झालेली आहे. मिस्टेक म्हणजे काय, तर इथे आपण सर्व ठिकाणी नेमच प्रिंट केलाय बघा.
इथे आपण जरी मेसेज लिहिला रोल नंबर मार्क्स, पण इथे काय केलं आपण हे बघा, सर्व ठिकाणी नेम केलं, तर आपल्याला ते करेक्शन करावं लागेल. इथं नेमच्या ऐवजी आपल्याला रोल नंबर, इथे आपण रोल नंबर प्रिंट करत आहोत ना, म्हणून इथे रोल नंबरचं नाव द्यावं लागेल आणि इथे आपल्याला मार्क्स द्यावा लागेल. बरोबर, आता आपलं आउटपुट प्रॉपर येईल. आता आपण याला रन करून बघूयात. मी याला सेव्ह करतो आणि इनपुट आउटपुट ऑपरेशन असं नाव देऊन देतो. बरोबर, .c नावाचं आपलं एक्सटेन्शन असतं आणि इथे आपण प्रत्येक वेळेस ऑल फाईल्स करतो. बरोबर, हा, तर बघूयात आपला प्रोग्राम आता काही होतोय का. हे बघा मित्रांनो, आपला जो प्रोग्राम आहे तो 0 एरर 0 वॉर्निंग मध्ये रन झालेला आहे, पण आपल्याकडनं आउटपुट मध्ये काहीच आलेलं नाही. आता हे जर तुम्हाला समजलं असेल का आउटपुट मध्ये काही आलं नाही, तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. बरोबर, मला तर समजलं आपलं आउटपुट का आलं नाही. तर तुम्हाला जर आधीच म्हणजे माझ्या सांगायच्या आधीच जर तुम्ही कमेंट मध्ये लिहून दिले मित्रांनो, तर मला पण खूप चांगलं वाटेल की तुम्हाला मी जे शिकवत आहे ते चांगलं जे समजत आहे. बरोबर, हा, तर आपल्याकडनं राहून गेलं म्हणजे चूक काहीच झाली नाही मित्रांनो. आपला प्रोग्राम एकदम प्रॉपर आहे. फक्त राहिलं काय, मी जसं की तुम्हाला सांग बघा, मेन फंक्शन मध्ये आपण मेन फंक्शनची बॉडी रिकामी आहे. बरोबर, हे बघा, आता इथे मी तुम्हाला काय बोललो होतो, आपण खूप मेहनत केली. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो, जर तुम्ही एक खूप मेहनतीने प्रोग्राम लिहिला आणि सर्व केलं आणि फक्त जर तुम्ही त्या फंक्शनला कॉलच नाही केला, तर तुमचा प्रोग्राम अजिबात एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजे जे फंक्शन तुम्ही लिहाल ते अजिबात तुमच्या म्हणजे एक्झिक्यूट अजिबात होणार नाही. बरोबर, मग तुम्ही ते कितीही मोठं फंक्शन करा. तर ते जे स्टेटमेंट मी तुम्हाला बोललो होतो ते इथे प्रूव्ह झालं मित्रांनो. का प्रूव्ह झालं, तर हे बघा, आपल्याला आउटपुट आहे ते ब्लँक आलं. का ब्लँक आलं, तर मेन फंक्शनची बॉडीच ब्लँक आहे ना. हे बघा, मेन फंक्शनची जी बॉडी आहे तीच ब्लँक आहे. मग आपल्याला या फंक्शनला कॉल पण करावं लागेल ना, म्हणून आता या फंक्शनला कॉल करू आपण. इथे आपण कॉल केला म्हणजे बघा, जे आपण बोललो ते सिद्ध पण होऊन गेलं तुमच्या समोर. चांगलंच झालं ते एक प्रकारे. हा, आता आपलं आउटपुट आलं पाहिजे. बरोबर, मागच्या वेळेस आपलं काय झालं, तर आपण त्याला कॉल म्हणजे फंक्शन लिहिलं पण त्याला कॉलच नाही केला. तिसरा पॉईंट आपण फॉलो नाही केला, त्याचा आउटपुट हे बघा आलं प्रॉपर. आता आपण इथे इन्फॉर्मेशन टाकूयात. बरोबर, आता मी माझं टाकतो, तुम्ही तुमचा डेटा टाका. बरोबर, माझं नाव काय आहे, मनोज. बरोबर, त्यानंतर रोल नंबर मी समजा 50 टाकून देऊ आणि आपल्याला 99 मार्क्स होते. बरोबर, तर आता इथे काय झालं, नेम प्रिंट झालं पण रोल नंबर आणि ते प्रिंट झालं नाही. तर ते का प्रिंट झालं नाही, तर त्याच्याकडनं आपल्याकडनं काय झालं, हा, हे बघा, अजून एक मिस्टेक झाली मित्रांनो आपल्याकडनं. तर हे बोलायच्या नादात झालं. तर हे बघा, म्हणजे हे बघा, जसं जसं मी मिस्टेक करतोय तसं तसं तुम्हाला करेक्शन करून ते एक्सप्लेन पण करत आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. आता ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय मिस्टेक केली हे बघा. मिस्टेक म्हणजे काय, ते बोलायच्या नादात झालं, पण मी तुम्हाला जी आपल्याकडनं मिस्टेक्स होत आहे, आता मी काय हा कोड जो आहे तो आधीच लिहून ठेवला आणि तुम्हाला एक्सप्लेन केला असं काही नाही. मी तुमच्या समोर लाईव्ह कोडिंग करत आहे. बरोबर, पण आपल्याकडनं झालं काय, तर आपण सर्व ठिकाणी जो फॉर्मॅट स्पेसिफायरचा कन्सेप्ट असतो तो आपण वेगवेगळा केला. बघा, हा जो %s नावाचा असं कशामुळे झालं, तर हे बघा, आपण जो हा %s नावाचा फॉर्मॅट स्पेसिफायर लिहिलेला आहे हा फक्त स्ट्रिंग साठीच असतो मित्रांनो. स्ट्रिंग साठी, आपण नंबर साठी अजिबात याला युज करू शकत नाही. बरोबर, मग आपण इथे काय केलंय बघा, तिन्ही ठिकाणी आपण कॉपी पेस्ट केल्याचे परिणाम बघा मित्रांनो. कॉपी पेस्ट केल्याचे परिणाम खूप वाईट असतात. आपण काय, मी ते व्हिडिओ मोठी होऊन जाते त्यामुळे टायपिंग मध्ये वेळ लागतो, त्यामुळे मी हे कॉपी पेस्ट करायचं नादात ते चेंजेस करायचं राहून गेलं. बरोबर, हा, तर इथे आपल्याला काय करावं लागेल, तर %d नावाचा हे करावं लागेल. पण जाऊ द्या तो मित्रांनो, तो पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करता आला म्हणजे ते पण चांगलं झालं. बरोबर, जो होत आहे वॉच केली होत आहे म्हणजे ते ठीक आहे. बरोबर, आता इथे आपण %d केलं. आता आपला प्रोग्रामचं आउटपुट प्रॉपर आलं पाहिजे. बरोबर, मी ही विंडोला इरेज करतो. म्हणजे आपलं परत डेव C++ कसं असतं मित्रांनो, जेवढ्या वेळेस आपण ते प्रोग्रामला रन करू प्रत्येक वेळेस वेगवेगळी विंडो ओपन होते आउटपुटची. बरोबर, हा, आता आपण याला रन करून बघूयात कसं आउटपुट येतं आपलं. बरोबर, रन झाला आपला प्रोग्राम. मनोज, एंटर युअर नेम, आपण टाकलं आपलं नेम, आता गेलं. त्यानंतर आपला रोल नंबर टाकला मी 15 आणि त्यानंतर आपले मार्क्स टाकले 99. आलं आपलं आउटपुट हे बघा. वेलकम टू मराठी इंजिनिअरिंग ऍज इट इज आउटपुट आलं मित्रांनो. हे बघा, वेलकम टू मराठी आपला असा मेसेज दिला. त्यानंतर आपलं नेम प्रॉपर आलं मनोज. त्यानंतर मार्क्स आले, आपला रोल नंबर आला 50. त्यानंतर मार्क्स आले 99. बरोबर, आता अजून तुम्ही म्हणाल फक्त माझा डेटा प्रिंट करतं का, असं काही नाही भाऊ, तुम्ही तुमचं पण करून बघा. हे बघा, इथे आपण काहीतरी समजा नेम देऊन दिलं, सूरज देऊन दिलं समजा. सूरज नेम देऊन दिलं. त्यानंतर आपण त्याचा समजा 45 रोल नंबर देऊन दिला आणि त्याला समजा 89 मार्क्स देऊन दिले. बरोबर, आलं इथे सूरज, त्यानंतर याचा रोल नंबर आला 45, त्यानंतर याचा हे मार्क्स आले 89. बरोबर, तुम्ही म्हणाल अजून काही, तर अजून काही देऊ समजा आपण. हे नेम काही लक्षात येत नाही. समजा आपण इथं रमेश देऊन दिलं. बरोबर, हा, रमेश नाव देऊन दिलं. त्याचा रोल नंबर समजा हे देऊन दिला आणि त्याला समजा आपण 68 मार्क्स देऊन दिले. बरोबर,
आलं इथे. आता तुम्ही किती वेळ करत बसा मित्रांनो, आउटपुट एकदम प्रॉपर येईल का? तर आपली बॅकग्राऊंडला जी आपण मेहनत केलेली आहे, कोडिंग केलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे, बरोबर. मी इथे तुम्ही काही डेटा, जो डेटा इथे तुम्ही द्याल तो डेटा इथे प्रिंट होईल, बरोबर. नेम, ईमेल, रोल नंबर, आपला नेम, रोल नंबर, मार्क्स, बरोबर. हा, तर हा आपला प्रोग्राम होता मित्रांनो, एकदम भारी प्रोग्राम बनलेला आहे. आणि हा प्रोग्राम तुम्ही नक्कीच ट्राय करा मित्रांनो, कारण तुम्हाला पण ते जसे जसे तुम्ही कोडिंग कराल तसं तसं तुम्हाला ते क्लिअर होईल आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल, बरोबर. हा, तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा प्रोग्राम क्लिअर झालेला असेल. हा प्रोग्राम मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तिथून तुम्ही डाउनलोड देखील करू शकतात, बरोबर. आता जर तुम्ही स्वतःवरून टाईप केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण म्हणजे इनिशियली तुम्हाला सुरुवातीला मी समजू शकतो, कारण माझ्या वेळेस पण झालं होतं. म्हणजे आपल्याकडनं काही ना काही मिस्टेक्स होऊनच जातात. जरी आपल्याला पूर्णपणे प्रोग्राम जरी समजला असेल तरी पण आपल्याकडनं छोट्या छोट्या मिस्टेक्स, आता बघा माझ्याकडनं सुद्धा आता मी व्हिडिओमध्ये असं म्हणजे राहून गेल्या होत्या, तर मी सर्व ठिकाणी पर्सेंटेज केला, त्यामुळे आपला आउटपुटमध्ये फक्त नेम आलं होतं पहिल्यांदा, बरोबर. आणि त्यानंतर इथे काय झालं होतं, सर्व ठिकाणी मी नेम म्हणजे कॉपी पेस्टचा परिणाम होते हे. जर मी टाईप केलं असतं पूर्ण तर असं झालं नसतं, बरोबर. हा, तर जाऊ द्या, पण ते तुम्हाला एक्सप्लेन पण करता आलं ना मला, म्हणजे फॉर्मॅट स्पेसिफायर काय असतं ते. हा, तर हे जर तुम्ही हा प्रोग्राम तुम्ही टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा आजचा जो प्रोग्राम घेतला आणि तो जे मी तुम्हाला लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलचे जे सांगितलं ते तुम्हाला आय होप लक्षात झालं असेल आणि ते तुम्हाला समजलं असेल, बरोबर. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल मित्रांनो म्हणजे प्रोग्रामच्या बाबतीत किंवा त्या लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलच्या बाबतीत, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, मी तुम्हाला त्याचं नक्कीच उत्तर देईल. आणि ज्या मित्रांना आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो, कारण त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदाच होईल. आणि तुम्ही देखील मित्रांनो मराठी इंजिनिअरिंगचा सहभाग होऊ शकतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी इंजिनिअरिंगचा सहभाग व्हा. आणि आपण मराठीमध्ये आपली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत आहोत, त्यामुळे मी आपल्या चॅनलवर म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजच्या सर्व व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पण कोणतीही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस नाही होऊ म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.